आता जाऊयात नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये होणार आहे। नाशिकच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख नेत्यांच्या सभांचा धडाकाच सुरू होणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आज अगदी पहिल्यांदाच नाशिकच्या अनंत कन्हेरे मैदानावरती सभा पार पडते। संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची ही संयुक्त जाहीर सभा होणार आहे। तर या सगळ्या सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। पाहूयात। महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ दोन्ही ठाकरे बंधूंची पहिलीच संयुक्त अशी सभा ही नाशिकमध्ये होते। अनंत कन्हेरे मैदानावरती सायंकाळी ठाकरे बंधूंची तोफ ही धडाडणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर तयारी देखील अंतिम टप्प्यात ही आलेली आहेत। खरं तर नाशिक हा मनसे असेल यासोबतच शिवसेनेचा एकेकाळी बालेकिल्ला होता आणि हाच बालेकिल्ला पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे सरसावले आहेत। पहिलीच ही सभा होणार आहेत आणि यामुळे फक्त शहरातूनच नाही तर जिल्हाभरातून ठाकरे बंधू नक्की काय बोलणार, कोणावरती निशाणा साधणार, त्यांना ऐकण्यासाठी नाशिककर असतील यासोबतच मनसैनिक शिवसैनिक हे मोठ्या प्रमाणात इथे दाखल होणार आहेत। इकडे आपण बघितलं तर जवळपास 52/80चा भव्य असा मंच देखील उभारण्यात आलेला आहे। यासोबतच दोन्ही ठाकरे बंधूंसोबत संजय राऊत हे देखील या सभेला उपस्थित हे राहणार आहेत आणि पदाधिकाऱ्यांमध्ये यामुळे मोठा उत्साह देखील बघायला मिळतोय। 2003 नंतर पहिल्यांदा नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। आपण बघितलं तर पदाधिकारी देखील आलेले आहेत। पोलिसांकडून देखील सर्व तयारीचा आढावा हा घेतला जातोय। हे पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलूयात। कसा उत्साह बघायला मिळतो आज नाशिकमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। कारण शिवसेना प्रमुखांचा बालेकिल्ला असलेलं हे नाशिक महानगर आहे। कारण महापालिकेमध्ये यापूर्वी शिवसेनेचा भगवा झेंडा इथे फडकला होता आणि राजसाहेबांची मनसेचा सुद्धा इथे झेंडा फडकलेला होता। असा हा प्रचंड मोठा मतदारसंघ जरी असला नाशिक शहराचा, तर नाशिक शहरातले जे नागरिक आहे हे ठाकरे बंधूंवर प्रेम करतात हे यापूर्वी सिद्ध झालेले आहे। आणि येणाऱ्या काळात पण, कारण संपूर्ण महाराष्ट्र सरकारला अंगावर घेणारे आणि महाराष्ट्र सरकारचे वाभाडे काढणारे एकमेव हे ठाकरे बंधू आहे आणि यांच्याबाबत जनतेमध्ये प्रचंड आदर आहे।